नमस्कार, आज मी बनवते कोथिंबीर वडी। एक कोथिंबीर गड्डीला पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले। 2-3 वेळेस पाण्यानं स्वच्छ धुतले मी कोथिंबीर आणि बारीक बारीक आता कट करून घेऊत आपण। बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर। चिरलेल्या कोथिंबीरला एका ताटामध्ये आपण काढून घेऊत। आता कोथिंबीर वडीचा मसाला वाटून घेऊ। मिक्सरमध्ये मी मिरच्या टाकल्यात, अद्रक टाकले, 2 चमचे जिरे टाकलेत, 4 चमचे इथे मी अख्खे धने टाकून घेतलेत आणि लसूण टाकलाय, मीठ टाकले अर्धा चमचा। मिक्सरमध्ये मी पेस्ट करून घेतली। बघा आता कोथिंबीरमध्ये मी बेसन पीठ टाकले 1.5 वाटी। त्याच्यामध्ये मी तो मसाला टाकलाय, मिरचीचा ठेचा वगैरे सगळं, आणि तीळ टाकलेत मोठे चमचे 2, हळद टाकली अर्धा चमचा, लाल तिखट टाकले अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकले मी। तर त्याला सगळं आपण मिक्स करून घेऊता। अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं, पुन्हा मग थोडं थोडं पाणी टाकून, पाणी जास्त लागत नाही त्याला, कमी पाण्यामध्येच कोथिंबीर वडी होती। कमी पाण्यामध्ये छान होतं। तेलाचा हात लावलाय, थोडंसं तेल लावलंय थोडं, आणि त्याचा मस्त हे करून घेतले मी, गोळा करून घेतलाय आणि त्याला असं शेप देऊन उकडायला ठेवणार आहे। जसं आपल्याला कट करायचं त्या पद्धतीने शेप द्यायचा त्याचा। एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवून त्याच्यावर चाळणी ठेवली मी। सगळे कोथिंबीर वडीचे आपण इथे उकडायला ठेवून दिले। थोडं तेल लावले मी, कारण ते चिटकून खाली म्हणून। आता त्याच्यावर झाकण झाकून अर्धा तास आपण ह्याला उकडायला ठेवायचं आहे। अर्धा तास झालेला आहे। हे बघा माझं चांगलं उकडलंय कोथिंबीर वडीचं। आता त्याला मी कट करून घेते। हे बघा गरम गरम आहे जरा ते, बघा कशा वाफा निघाल्यात, उकडलंय छानपैकी। आता हे बघा अशा आकारामध्ये मी कट करून घेतलेत। चला तर त्याला आपण तळून घेऊता। कढई ठेवली मी, तेल टाकले, तेल जास्त गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये मग आपण टाकायचे, मस्तपैकी फ्राय करून घेऊता। मस्त कुरकुरीत आणि टेस्टी लागतात त्याच्यात। हे बघा कलर पण किती सुंदर आले बघा। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।